संत ज्ञानेश्वर महाराजांचा 194वा पालखी प्रस्थान सोहळा अलंकापुरी नगरीमध्ये संपन्न होतोय। पालखी प्रस्थान सोहळ्याची लगबग पहाटेपासूनच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात सुरू आहे। 5 ते 7 या वेळेमध्ये श्री गुरूंच्या गुरुवार पालखी मिरवणुकीला प्रारंभ होईल। रात्री 8 वाजता प्रथमदा हैबत बाबा यांच्यातर्फे त्यांचे वंशज संत ज्ञानेश्वर महाराजांची आरती करण्यात येईल। त्यानंतर प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होणार आहे। पुढे पालखी देऊळवाड्यातून महाद्वारामार्गे प्रदक्षिणा मार्गाने आजोळ घरी मुक्कामी पोहोचतील। या सर्व भक्ती रसाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुशांत डुंबरे यांनी। संत ज्ञानेश्वर महाराजांचा आज आळंदीमध्ये पालखी सोहळा पार पडत आहे आणि ह्या पालखी सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी भाविक भक्त ह्या आळंदीमध्ये दाखल होत आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकतो इंद्रायणी नदी काठी हे असं पवित्र असं स्नान करतायत आणि त्यानंतरच माऊलींच्या दर्शनासाठी ते जात आहेत। परंतु ह्या ठिकाणी आपण पाहू शकतो पावसाचा जोर हा कालपासून आहे आणि पाण्याच्या प्रवाहामध्ये इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये देखील वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। हे लोक ह्या नदीकाठी सर्वजण स्नान करतात आहे, परंतु प्रशासनाने देखील खबरदारी घेतलेली आहे। पाण्यामध्ये कोणी जाऊ नये किंवा खोल पाण्यामध्ये कोणी उतरू नये असं देखील आवाहन करण्यात आलेलं आहे। दिवसभर जरी हा पाऊस राहिला असला तरी या ठिकाणी वारकऱ्यांचा जो उत्साह आहे तो पाहायला मिळत आहे। हे सगळे वारकरी जे आहेत ते शेतकरी आहेत। आपल्या शेतीची कामं उरकून आज माऊलींच्या पालखी सोहळ्याला हे सर्व या आळंदी नगरीमध्ये दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सुशांत डुंबरे, लोकशाही मराठी। खरोखर सप्तशृंगी मातेचा जो काही आशीर्वाद प्रसादरूपी मिळालेला आहे त्याच्या नंतर जे काय आज प्रस्थान होणार आहे त्याच्यासाठी निश्चितच मातेचा आशीर्वाद हा अत्यंत महत्त्वाचा असतो आणि तो मिळालेला आहे, प्रसाद स्वीकारलेला आहे आणि माऊलींचं आज प्रस्थान होणार आहे। हा पालखी सोहळ्याचा कृपाशीर्वाद घेऊन येण्याची प्रथा कुलस्वामिनीच्या दारावरनं सुरू झालेली आहे। त्याचे प्रतिनिधी म्हणून आम्ही मागील 11 वर्षापासून सातत्याने येतो। हा जो कृपाशीर्वाद आहे यामध्ये भरजरी महावस्त्र, प्रसाद, त्यानंतर हार, पुष्प, त्यानंतर पंचखाद्य आणि देवीच्या प्रसादाचा विडा असे सर्व कृपाशीर्वाद म्हणून घटक आम्ही घेऊन येत असतो। मधात गुरुवारची पालखी आलेली आहे, त्याच्यात फक्त 1 ते 1.5 तास जाईल, पण ती सुद्धा आपण अलीकडे घेतलेली आहे। म्हणजे ती 5 ते 7:15 अशा दरम्यान आपण संपन्न करू आणि त्यानंतर प्रस्थान सोहळा सुरू होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।